आता आपण चीज कोबी तडक्या भाजीसाठी आपल्याला लागणारं साहित्य बघूया. कोबी असा उभा चिरलेला आहे, तुम्ही बघत असाल तर असा बारीक लांबुळका आणि पातळ असा कोबी चिरून घेतला. हा साधारण पाव कोबी आहे तो, कारण का असा मोठा दिसतो पण तो परतून जरा चोरटी भाजी होते त्याची. कांदा असा उभा चिरलेला आहे. हे आहे बारीक लसणाचे तुकडे आणि मिरच्या जर तुम्ही बघितल्या असाल तर त्याही मी अशा उभ्या चिरलेल्या आहेत. मिरच्या मी 2 घेतल्यात की कारण का आमच्याकडे तिखट सगळ्यांना, माझ्या मुलीला तिखट चालतं. तुम्ही तुमच्या ह्याने 1 किंवा 2 मिरच्या जसा तुम्हाला तिखट चालतं तसं तुम्ही घ्या. जिरं, आणि ही भाजी मी बटर मध्ये करणार आहे त्यामुळे बटर, आणि ही पांढरट असते त्यामुळे मी हळद घेतलेली नाही, हळद किंवा हिंग मी घेतलेला नाहीये. आणि हे चीज आहेत, हे साधारण एवढ्या पाव भाजीला मी 3 क्यूब चीज घेतलेला आहे. ओके. तर हे साहित्य आहे आणि ही भाजीचं साहित्य आहे. मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं मी ह्याचा रोल पण बऱ्याचदा करून देते. तर मी त्याच्यासाठी मग या भाजी बरोबर त्या रोल मध्ये टॅमॅटो आणि टॅमॅटो सॉस असं दोन्ही घालते. ओके, म्हणजे ते अगदी चटपटीत लागत असेल. चटपटीत लागतं. म्हणजे तो डब्यासाठी तो रोल आपण फ्रँकी जशी भाजतो तसं बटर किंवा तुपावर पटकन भाजून तो कट करून डब्यात दिला की आमचा डबा नक्की संपून येतो. वा, मस्त. मी हे करून बघणार आहे. नक्की नक्की. येस येस. सो करूया आपण. येस येस. तेल घातलं आधी. जरी मी म्हटलं भाजी बटर मध्ये करायची तरी बटर किंवा तूप हे आपण फोडणीत टाकतो त्याच्या आधी नेहमी तेल घालावं, म्हणजे ते करपत नाही. लसूण मी थोडे कमी घातले, तुम्हाला जास्त आवडत असतील तर तुम्ही जास्तही घालू शकता. तेल घातलं आणि साधारण 1 टीस्पून बटर जरा मी सरळ हातानेच घालते. बटर चीज, कारण का त्या पदार्थाला ते व्यवस्थित दिलंच लागतं न्याय. नाहीतर ते भाजीचा तो किंवा कुठलाही आपण पदार्थ करतो त्याची ती चव प्रॉमिनंट येण्याकरता. आपला छान लसूण आता शिजला आहे. त्याच्यामध्ये मी ह्या चिरलेल्या मिरच्या घालते. जिरं तुम्ही बघितलं असं तर मी क्वांटिटी किंचित जास्त घेतली आहे, कारण का तो आपला तडका आहे. आपण तुम्ही बघत असाल तर बघितलं असं तर डाळ तडक्यामध्ये आपण जिरे हे थोडे जास्त घालतो. आता आपण ह्याच्यामध्ये कांदा घालूया. मी 1 मीडियम साईजचा कांदा घेतला इथे, उभा चिरला. कांदे थोडेसे ब्राउनिश असे शिजले, कच्चट चव त्याची थोडी जाऊ द्यायची आहे. मी झाकण नाही लावत त्याला, नाही तर त्याला पाणी सुटेल. कांदा शिजलाय आपला, बघितलं असेल तर. आता मी त्याच्यामध्ये चिरलेला आपला कोबी घालते. कोबी आपण शिजवून घ्यायचा आहे, पण तो अगदी खूप असा गिचका नाही करायचा शिजून. तो थोडासा आपली त्याची कच्चट चव फक्त काढायची आहे. आता ह्याच्याला मी आता या भाजी शिजायला मी झाकण नाही ठेवणार आहे, कारण का पदून पाणी सुटू द्यायचं नाहीये मला. त्यामुळे मी असंच थोडी भाजी ही आता शिजवून घेणार आहे. आपली भाजी शिजत आली आहे. अजून थोडा वेळ 1-2-3 मिनिटं त्याला आपण अजून शिजू देऊया. त्यामुळे मी या स्टेजला मीठ घालते, कारण का आपल्याला अंदाज येत नाही ना, तर भाजी चोरटी होते ना ती. त्यामुळे आता ती शिजत आल्यावर आपण
चवीनुसार मीठ घालूया. मी जसं म्हटलं तसं मी ही भाजी पांढरीच ठेवते, त्याला जरा वेगळा लुक येतो. हो. ती भाजी शिजलेली आहे आणि मगाशी मी म्हटलं तसं ती मी खूप आपली नेहमी शिजवतो तशी शिजवलेली नाहीये. फक्त त्याचा कटसर जो वास किंवा टेक्स्चर असतं ते मी काढून घेतलेलं आहे. आणि या स्टेजला मी आता कोथिंबीर घालते. ही माझी फेवरेट असते, बारीक चिरलेली कोथिंबीर. पदार्थ छान लागतो सुद्धा आणि दिसतो सुद्धा. आणि आपला सगळ्या मुलांचं सर्वात लाडकं इन्ग्रेडियंट म्हणजे चीज. तर मी इथे प्रोसेस चीज घालते, आपले क्यूब्स नेहमीचे जे मिळतात ते. तुम्ही कुठलेही चीज घालू शकता. आपलं चीज स्प्रेड घालू शकता, किंवा मी तर चक्क कधी हे नसतं दुसरं चीज स्लाइस घरात होते तर मी चक्क 2 चीज स्लाइस सुद्धा त्याच्यामध्ये छान मेल्ट होईपर्यंत घातले. सगळ्याची चव छान लागते. ओके. मी ह्याच्यात चीज घालते. गॅस अगदी मी बारीक ठेवलाय, कारण का आपण चीज घातल्यावर ते चीज लगेच करपण्याची शक्यता असते. त्यामुळे अगदी बारीक गॅसवर आता आपण हे चीज मेल्ट होऊ द्यायचं. आणि इथे बघितलं तर आपलं चीज लगेच मेल्ट झालेलं आहे. सो आपली भाजी आता तयार आहे. ओके. दिसतही छान आहे आणि सुगंध पण छान दरवळतोय. वाव, किती मस्त वास येते. माझी फेवरेट भाजी आहे. येस, तुझी फेवरेट भाजी. ही भाजी आपण अशीच आपल्या नॉर्मल पोळी भाजी बरोबर अशी म्हणून खाऊ शकतो. किंवा माझ्या लेकीला मी जसं म्हटलं तसं डब्यामध्ये मी रोल करून देते, जेणेकरून ती फ्रँकी सारखी अशी पटकन संपली पण जाते. तर आपण त्याचा रोल कसा करायचा ते बघूया. मी आपली अगदी नेहमीची गव्हाची पोळी घेतली आहे. त्याच्यामध्ये मी ही भाजी घालते. त्याच्यात टमॅटो, आपण आता त्याचा छान असा रोल करायचा आहे. आता हा रोल मी तुपावर किंवा तुम्ही बटरवर कशावरही तुम्ही थोडासा भाजून घ्यायचा आहे. आता मी 1 चमचा तूप घेतलेला आहे. ते छान असं पातळ करून त्याच्यावर आपण हा रोल थोडासा भाजून घेऊया. कोबीची भाजी खाऊन बघूया. चीज घातलेली कोबीची भाजी. हा, मस्त कांदा, कोबी. आवडला? अगदी मस्त लागतंय. म्हणजे कांदा आणि कोबी आणि चीज इतकं छान मिक्स झालंय सगळं. मिरचीमुळे त्याला जो एक थोडासा तिखटपणा आलाय तोही अगदी फार सुंदर आहे. त्यामुळे मुलांना ही भाजी तर फारच आवडेल आणि मला स्वतःला ही भाजी आवडली. तर आज आपण मुलांना डब्यात देण्यासाठी बघूयात झटपट तयार होणारा आणि पौष्टिक सुद्धा असा बरिटो करून बघूयात आपण. तर आपल्याला इथे लागणार आहे पनीर. पनीरच्या ऐवजी तुम्ही बटाट्याची उकडलेली पिवळी भाजी सुद्धा घेऊ शकता. ओके. किंवा राजमा, जो बॉइल्ड राजमा असतो त्याच्यामध्ये तुमच्या आवडीचे मसाले घालून तुम्ही ते पण वापरू शकता. 3 ऑप्शन आहेत म्हणजे तुम्हाला ह्याच्यासाठी. ओके. आपल्याला लागेल मेन हिरो म्हणजे पोळी, चीज स्प्रेड लागेल, चीज लागेल, हा लाल मिरचीचा ठेचा आहे, हा हिरव्या मिरचीचा ठेचा आहे जो आपण पनीरला लावून पनीरला शॅलो फ्राय करून घेणार आहे. कोबी लागेल, सिमला मिरची लागेल आणि कांदा लागेल आणि चवीप्रमाणे मीठ लागेल. ओके. सगळ्यात आधी आपण या कोबी, सिमला मिरची आणि कांदा बारीक आणि लांब लांब चिरून घेऊया. ओके.
आपण चीज खिसून घेऊयात. तर आपण पनीरला मसाला लावून घेऊयात. सगळ्यात आधी मी थोडं मीठ लावून घेते आणि हा आपला हिरव्या मिरचीचा ठेचा. ओके. आपण पनीरला व्यवस्थित लावून घेऊयात. दोन्ही बाजूनी हा ठेचा लावून घ्यायचा. ठेच्यामध्ये असणारा लसूण यामधला मेन हिरो आहे, जो चवीसाठी फारच खुमासदार लागतो, मुलांनाही आवडतं. हो अगदीच. आणि ह्याला दोन्ही साईडला आपण मीठ आणि हा ठेचा व्यवस्थित लावून घेतलेला आहे. आणि आता आपण नॉनस्टिक कढई गरम करायला ठेवलीये, कारण पनीरचा हा मसाला कढईला चिकटून बसतो. तर थोडस याच्यामध्ये आपण तेल घालून हे पनीर शालो फ्राय करून घेऊया. ओके. कढईमध्ये आपण तेल घातलंय. आता त्याच्यामध्ये जे आपण हे मसाला लावलेलं पनीरचा ब्लॉक आहे तो अख्खाच घालून घेऊया आणि ह्याला व्यवस्थित शालो फ्राय करून घेऊया. ओके. पनीरमुळे मुलांना प्रोटीनचा इंटेक जातो पोटामध्ये आणि आपण पण समाधानी की रोजची भाजी पोळी नाही, काहीतरी वेगळा पदार्थ दिला आहे. हो. हा मस्त खरपूस भाजलं गेलं. हो. आता या पनीरचे आपण तुकडे करून घेऊया. तर आपण आता पोळीचा रोल करून घेऊयात. तर यासाठी आपण इथे ही खपली गव्हाची पोळी घेतलेली आहे. ओके. याला आपण चीज स्प्रेड लावून घेऊयात. चीज स्प्रेड हा पण एक हेल्दी ऑप्शन आहे मेयोनीजच्या ऐवजी, कारण सगळीकडे मेयोनीज आज खूप वापरलं जातं पण ते हानिकारक आहे असं म्हणतात. तर आपण त्यातल्या त्यात सगळ्यात पदार्थ आपल्याला आपल्या मुलांना हेल्दीच द्यावेसे वाटतात. हो. तर आपण चीज स्प्रेड वापरूयात इथे. आता हे जे आपण चीज स्प्रेड लावत आहोत याला एक वेगळी आणि खमंग चव येण्यासाठी आपण वापरणार आहोत लाल मिरचीचा ठेचा. ओके. हा लाल मिरचीचा ठेचा आपण ह्याच्यावरती आणि मात्र मुलं जर लहान असतील आणि तिखट कमी खात असतील तर त्या मुलांसाठी तुम्ही अगदी थोडासच घ्या. ओके. तुम्ही ते काहीही कुठलाही मसाला वापरू शकता, कुठलाही तिखटपणा यायला काही वापरू शकता. जसं की हिरव्या मिरचीचा ठेचा वापरू शकता, लाल मिरचीचा वापरू शकता. अगदीच काहीच वापरायचं नसेल तर तुम्ही तरी चालू शकेल किंवा मग तुम्ही मॅगी मसाला जो मुलांना आवडतो तोही वापरू शकता. चाट मसाला तर ऑल टाइम फेवरेट असतो मुलांचा, तो वापरू शकता. आता याच्यामध्ये आपण मुलांना तर चटपटीत जास्ती आवडतं. तर आता आपण इथे लावून घेऊयात. सुरुवातीला आपण हे जे शालो फ्राय केलेलं पनीर आहे त्याचे आपण हे तुकडे लावून घेऊयात इथे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे कोबी. जितकी जास्त मोठी तुमची हे असेल पोळी असेल तितके जास्त याच्यामध्ये भाज्या मावणार. ओके. आता ह्या आपण भाज्या चिरल्यात, ह्या कच्च्या चिरलेल्या आहेत. तर ह्या भाज्यांना आपल्याला काहीच मसाला नाहीये. पोळीला आहे आपण लावला होता तो मसाला आहे. ओके. तर मग आपण काय करूयात, ह्याच्यावरून अगदी थोडस मीठ आणि चाट मसाला भुरभरून घेऊयात आणि मगच आपण याच्यावरती चीज पसरून घेऊयात. हे मी चाट मसाला भुरभुरत आहे याच्यामध्ये. आता याच्या आपण थोडस मीठ भुरभुरून घेऊयात आणि सगळ्यांच्या आवडीचं चीज घालून घेऊयात. तर आता याच्यामध्ये रोल करताना आपण ह्याला इथून असं फोल्ड द्यायचं. ओके. हा रोल करायचा इकडून आणि हे पूर्ण पॅक होईल असं आपण रोल करून घ्यायचा. आता डब्यात द्यायचं आहे आपल्याला, तर ह्याच्यासाठी आपण ह्याच्या भोवती अल्युमिनियमचं फॉइल रॅप करून घेऊ शकतो. ओके. ओके. तर आपलं हे टेस्टी यमी बरिटो तयार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही डब्यात देणार नसाल तर टोमॅटोचं सॉस दोन्ही घालू शकता. ओके. आणि तव्यावरती बटर घालून भाजून पण खायला घेऊ शकता. पण आपल्याला डब्यात द्यायचंय, वातड होऊ शकतं, म्हणून आपण हे असंच मुलांना खायला देणार आहे. ओके. तर असा हा आपला बरिटो रोल तयार आहे. टोमॅटो सॉस बरोबर हे खाऊ शकता. तिखट तर लागत नाहीये ना तुला, कारण आपण 2 वेगवेगळे ठेचे वापरले तिथं. म्हणजे जेव्हा पनीर येतं तोंडात त्यावेळेला हिरव्या मिरचीचा स्वाद येतो, ठेचाची चव लागते. आणि पोळी जेव्हा येते त्यावेळेला लाल मिरचीचा ठेचा. ते सगळं छान झालं, चीज मुळे त्याला एक छान चव आली आहे. बाइंडिंग पण झालंय रोल. आणि असा तो एकदम भरपूर सगळं भरल्यामुळे फुल्ली लोडेड आहे. फुल्ली लोडेड झालाय तो प्रोटीन पॅक त्याच्यामुळे. आणि मेन प्रोटीन पॅक.
पनीरमुळे ती मजा येते. पनीरमुळे ती मजा येते. आणि फुल्ली लोडेड असा हा रोल जर मुलांना डब्यात दिला तर भूक तर एकदम पटकन भागेल. आणि टीनेजर्सच्या डब्यासाठी त्यांना 2 रोल लागतील. आपल्याला व्हेरिएशन्स पण करता येतील. न्यूट्रिशनल टॅकोज बनवण्यासाठी लागणारं साहित्य सांगतो. सारणासाठी 1 वाटी राजमा, 1 वाटी छोले, 1 बटाटा, 1 रताळं असं घेतलंय. राजमा आणि छोले रात्रभर भिजवून घेतले आणि ते एकत्र सगळं शिजवून घेतलेलं आहे. त्याचबरोबर त्या सारणाला फोडणी देण्यासाठी बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली सिमला मिरची, धने जिरे पूड आणि मीठ हे चवीनुसार घेतलेलं आहे. टॅकोस तयार झाल्यानंतर त्याला वरून डेकोरेट करण्यासाठी आपण अंकुरित मूग आणि डाळिंबाचे दाणे मिक्स करून घेतले. त्याच्यामध्ये वेळेवर मीठ आणि चाट मसाला वापरणार आहोत आपण. कव्हरसाठी मल्टीग्रेन आटा आणि बारीक रवा असं मिक्स करून वापरणार आहोत. रव्यामुळे कुरकुरीतपणा येतो. मल्टीग्रेन आटा नसला तर साधी कणिक, त्यात इतर असतील ती उपलब्ध पीठं मिसळून तुम्ही वापरू शकता. ओके, सो करूयात टॅकोज. येस. इथे आपल्याला जे दिसतं आहे ते भिजवलेला राजमा, छोले, बटाटा आणि रताळं एकत्र शिजवून हाताने मॅश केलेला आहे. त्याला आता आपण फोडणी देऊन घेणार आहोत. ओके. मल्टीग्रेन आटा, बारीक रवा, तेल, मीठ आणि पाणी वापरून आपण ही कणिक भिजवून घेतलेली आहे. ओके. ती साधारण कशी कितपत भिजवायची? घट्ट किंवा? ही घट्ट भिजवलेली आहे, कडक भिजवलेली कणिक आहे. आणि कणिक जितकी कडक तितका त्याला क्रिस्पीनेस येणार आहे. अच्छा, कडक कणिक, घट्ट कणिक भिजवायची. घट्ट कणिक भिजवलेली. अच्छा, ओके. आता आपण सारणाला फोडणी घालून घेऊयात. त्यासाठी मी कढईमध्ये पुरेसं तेल घालून घेतोय. तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, सिमला मिरची आणि धने जिरे पूड असं आपण घालून घेणार आहोत. कांदा थोडासा गुलाबी होईस्तोवर परतून घ्यायचा आहे. कांदा गुलाबी झालाय आता आपला. त्यामध्ये आता बारीक चिरलेली सिमला मिरची टाकून घेऊया. ही सिमला मिरची फार शिजवायची नाहीये आपल्याला, पण क्रंची छान लागते ना. क्रंची छान लागते, पण त्याचा कच्चेपणा थोडा कमी झाला पाहिजे. ओके. ही धनेपूड टाकतोय. हे अंदाजानेच टाकायचं, याला काही विशेष प्रमाणच नाहीये. फक्त हे इथे मुद्दाम टाकायचंय की त्याचा जो कच्चेपणा जो आहे तो गेला पाहिजे. तो या कांद्या आणि मिरची बरोबर ते परतल्यानंतर तो जातो. ओके. आता आपण हे मिश्रण जे आहे उकडवलेलं ते याच्यात घालून घेऊया. हे तयार शिजवलेलं मिश्रण आपण कांदा आणि मिरचीच्या फोडणीत घालून घेतलंय. ओके. याला फार वाफ आणायची गरज नसते कारण ऑलरेडी शिजलेला आहे. फक्त याच्यामध्ये आता चवीला मीठ, बटाटा आहे त्यामुळे थोडंसं नेहमीपेक्षा जास्ती. बटाटा असला की तो मीठ शोषून घेतो, त्या प्रमाणात आपण हे मीठ घालतोय. तिखट आणि आंबट चवीसाठी, आंबट गोड चवीसाठी आपण डायरेक्ट सॉसेसचा वापर करणार आहोत. ओके. अच्छा, याच्यातच सॉस घालायचा का? हा, याच्यातच हा टोमॅटो चिली सॉस आहे आणि हा नुसता चिली सॉस आहे. ओके. आपण जेव्हा मुलांसाठी पदार्थ करतो तेव्हा हे असे काहीतरी वेगळे प्रयोग करावे लागतात. चव लाल तिखटानेही येऊ शकते, पण अर्थातच या सॉसेसमुळे चवीत फरक पडतो आणि ती टीनेजर्सना जास्ती आवडते असा अनुभव असल्यामुळे याचा वापर आपण आजकाल सुरू केला आहे. आणि बाबांनी केल्यामुळे जरा पदार्थ अधिक आवडत असतो काय मुलांना. रंगतदार दिसत. हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. ओके. हे आता गार होऊ द्यायचं ना? हे गार होऊ द्यावं लागेल आपल्याला.
कणकेचा जो गोळा आहे हा चांगला घट्ट भिजवून घेतलेला आहे. कडक भिजवलेली कणिक आहे. ही आता मी थोडी मळून घेतो आणि याचे गोळे करून आपण टॅकोजचे कव्हर बनवूया. आपण आता हा गोळा लाटून घेणार आहोत. फक्त या गोळ्याला आपण नेहमीसारखं पीठ न लावता थोडंसं तेलावर आपण याला लाटणार आहोत. ओके. पीठ जर लावलं तर पिठाने पीठ तव्यावर ठेवल्यानंतर ते जळतं आणि त्याच्या चवीत फरक पडतो. याच्यासाठी हा बदल केलेला आहे. ओके. तेल घालून घेऊया. एकसारखा आकार येण्यासाठी आपण हे डब्याचं झाकण घेतलंय मी. ओके. गोल झाकणाने एकसारखा आकार येण्यासाठी आपण कापून घेऊया. ओके. याच्यामध्ये मगाशी बनवलेलं सारण भरून आपण भाजून घेऊ. पीठ कडक भिजवल्याचा हाही एक फायदा असतो की फारसं तेल किंवा पीठ न लावता ते छान लाटलं जातं. हो. कणिक जर सैल असेल तर ती हमखास चिकट फुटू शकतो ना. आणि ते एक प्रकारे करंजीचा आकार आपण त्याला देतोय, पण आपण ती बंद नाही करणार आहोत. हो. याप्रमाणे सगळे टॅकोज आपण करून याच्यावर आता आपण बटर सोडणार आहोत. मुलांच्या डब्यासाठी हा इतका मस्त प्रकार आहे. हो. इव्हन बर्थडे पार्टीज मध्ये पण हा प्रकार आपण करू शकतो मुलांसाठी. कारण करायला तसा सोपा आहे, हेल्दी आहे आणि मुख्य म्हणजे पोटभरीचा आहे. हा क्रिस्पी यायला हवा. अच्छा, असा क्रिस्पी. हा क्रिस्प म्हणजे हे आता होण्यात आहे आपलं. ओके. मधली जी बाजू आहे ती ओके शिजलेली असते ती, पण ती क्रिस्प व्हायला पाहिजे. या इतक्या बारीक गोष्टी तुम्ही अगदी नकळत दाखवताय. सगळ्या बाजूने छान भाजलं कसं जाईल. मला ही टिप खूप आवडली आहे. तयार टॅकोज आता आपण या अंकुरित मूग आणि डाळिंबाच्या मिश्रणात थोडेसे बुडवून घेणार आहोत. हे आपले सर्व्हिंगसाठी तयार आहे. ओके. टॅको आपला तयार आहे, त्याला कापून घेऊया. मस्त टाकोच तयार आहेत. सो येस, चव घेऊन बघा. हो नक्की. अप्रतिम झालं. म्हणजे अतिशयोक्ती अजिबात नाही. मला ते सारणच आवडलं. त्याच्यात तुम्ही जी कांदा सिमला मिरची घातली होती त्यामुळे त्याचा एक फ्लेवर अजून वाढला आणि हेल्दी झालेत. म्हणजे बटाटा जरी असला तरी बटाटा असा लागत नाहीये. त्याच्यात सगळे मिश्रण एक जीव झालेत आणि ते इतकं छान बॅलन्स झालंय. चाट मसाला, धना जिरा पावडर याच्यामुळे मस्त लागतं आणि वरण ते जे मूग तोंडात येत आहेत ना त्यामुळे अजून मजा येते. म्हणजे हा मुलांना डब्यात द्यायला सुद्धा चालेल. नक्की नक्की. खरंच इतकी छान रेसिपी आहे ही आणि हेल्दी आहे वर. आणि शिवाय त्याच्यात इतके पौष्टिक पदार्थ आहेत की खरंच सगळ्यांनी करून पाहिले पाहिजेत. पण आता ह्याला लागणारं साहित्य बघूया. फुलके केलेले आहेत मी. आपण फुलक्यांचे नाचोस करणार आहोत. ओके. ही चण्याची डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ आपण पुरणाला कशी शिजवून घेतो तसं शिजवून घेतलेली आहे. ओके. त्याला बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर,
एकदम बारीक चिरलेली हिरवी मिरची, थोडी कसुरी मेथी, ही धणे जिरे पूड आहे वेगवेगळी केलेली, पुदिन्याची चटणी आणि गोड चिंचेची चटणी आहे. ऍक्च्युली हे 2 नसले तरी पण छान लागतं, पण ह्यानी जरा एक चटपटी चव येते ह्याची. आणि बटर आणि तिखट मीठ. ही आपली शिजवलेली हरभऱ्याची डाळ आहे. आता आपण जसं पुरणाला ही घोटवतो, घोटून आपण पुरण करताना त्याच्यात गूळ घालतो, त्याच्याऐवजी आपण तिखट पुरण करणार आहोत. पॅन ठेवलेला आहे. आता आपण ही शिजवलेली हरभऱ्याची डाळ अजून छान घोटून घेऊया पॅन मध्ये. आता आपण पाणी आटू द्यायचंय. पुरण कसं असतं त्या कन्सिस्टन्सीचं आपल्याला करायचं आहे. हे आता पाणी आपलं आटत आलंय. आपण मीडियम फ्लेम करतोय, तर मी गॅस अजून बारीक करते थोडासा, कारण का आता आपलं हे आटत आलेलं आहे पाणी. आता हे बघा पाणी सगळं आपण आटवून घेतलेलं आहे. आता ती कोरडी झाली आहे डाळ. आता आपण मीठ आणि बाकी आपले मसाले घालायला लागूया ह्याच्यामध्ये. मी गॅस अगदी बारीक केलाय. चवीपुरतं मीठ, धणे जिरे पावडर घालताय दोन्ही. आता थोडी मी ह्याच्यात कसुरी मेथी घालते. आणि तुम्हाला तिखट आवडत असेल तर तिखट घाला. मला बारीक हिरव्या मिरच्या जास्त छान वाटतात त्याला, अशा थोड्या दाताखाली येतात खाताना, पण त्याची मजा पण एक वेगळी येते. साधारण हा चाट आयटमच्या ह्याला झुकणारा पदार्थ आहे ना. तर आणि आपण एकदम बारीक चिरलेली हिरवी मिरची आहे, तर मी ती घालतेय. जर कोणाला नसेल हे होत हिरवी मिरची अशी कच्ची दाताखाली आलेली, तर तुम्ही लाल तिखट घातलं तरी चालेल. आपला डीप इज ऑलमोस्ट 80% रेडी नाव. आता आपल्याला डायरेक्ट त्याला फक्त सजवायचं आहे. आता गॅस बंद करते. आता आपण नाचोस करून घेऊया. आपला डीप झालेला आहे, तर मी एक फुलका घेतलेला आहे. आता फुलका हा ताजा हवाय का, तर असं काही नाही. तुम्ही सकाळचा संध्याकाळी केलात तरी चालेल, रात्रीचा सकाळी वापरलात तरी चालेल. असं काही ताजाच हवाय असं काही नाही. बरं, पोळी नाही फुलका का, तर फुलका पटकन आपल्याला भाजायचा असतो ना, तो पटकन भाजला जातो, पातळ आहे म्हणून, आणि जास्त कुरकुरीत होतो पोळी किंवा पराठ्यापेक्षा. तुम्ही हवा तो आकार तुम्ही कसंही स्ट्रिप्स देऊ शकता, हे देऊ शकता. मी आपलं साधारण असं ह्याच्यात जो आपल्याला ओरिजिनल नाचोसचा जो आकार आहे तो द्यायचा आपण प्रयत्न करूया. तुम्ही असे उभे स्ट्रिप्स चिरले का तरी चालतात. ह्या अशा प्रकारे आपण आपले नाचोसचे कट्स करून घेतलेले आहेत. आता हे आपल्याला भाजायचे आहेत. तर तुम्ही गॅसवर तव्यावरही भाजू शकता, पण त्याच्यावर एवढे क्रिस्पी होत नाहीत. म्हणजे होतात, पण मग त्याला खूप वेळ लागतो. अगदी बारीक गॅसवर तुम्हाला ते करावं लागतं. द सेकंड ऑप्शन इज तुम्ही ऍक्च्युली फ्राय करून घेऊ शकता, बट आय अवॉइड दॅट की लेट्स ट्राय टू बी मोर हेल्दी. मी आता तुम्हाला कन्व्हेक्शन मध्ये करून दाखवणार आहे, तर तो अगदी पटकन होतात आणि जास्त कुरकुरीत होतात. आपण आता कन्व्हेक्शनला 200 डिग्रीजना साधारण कन्व्हेक्शनला प्रीहीट करायला घेतोय. आता आपण त्याला वरून बटर लावायला आपण बटर मेल्ट करून घेऊया. म्हणजे अगदी मेल्ट नाही, पण असं आपल्याला कन्सिस्टन्सी अशी पाहिजे की आपण त्या गरम नाचोसला लावू शकतो. आणि त्या बटरमध्ये मी थोडंसं तिखट मीठ घालणार आहे. त्याला जरा नुसतं खातानाही मज्जा येईल, जर कोणाला विदाऊट डीप सुद्धा खायचं असेल तर. तुम्ही ह्याच्यामध्ये हर्ब्सही घालू शकता. या बटरमध्ये छान लागेल ना. हो, बटरमध्ये हर्ब्सही घालू शकता, चिली फ्लेक्स घालू शकता. सो दिस बटर इज रेडी. आपण हे बटर त्याला एकदा आपला नाचोस तयार झाले की त्याला वरून लावणार आहोत. 3 मिनिटं ठेवूया, आणि 3 मिनिटं झाले की आपण पॉज करून
ते टर्न करूया, म्हणजे दोन्ही साईडनी क्रिस्प होतात. ओके. हे आता 2 मिनिटांनी असं आपल्याला दिसतं ह्याच्यात थोडं असं कडक छान झालेलं आहे. तर मी 3 मिनिटं झालेली आहेत, आता मी पॉज करते. हे छान आपलं एका बाजूने झालेलं आहे. आपण आता हे टर्न करूया. पुन्हा आपण एक 2-3 मिनिटं छान त्याला दुसऱ्या साईडनी भाजून घेऊया. आता छान आपलं क्रिस्पी दोन्ही बाजूनी भाजून झालेलं आहे. सो आवर नाचोस आर रेडी. मी आता बाहेर काढते त्याला. आता आपले नाचोस रेडी आहेत. तू बघितलं तर एकदम छान असे क्रिस्पी दोन्ही बाजूने मस्त क्रिस्पी झाले. तर आपण आता ह्याला एका बाजूने हे बटर लावूया. कुरकुरीत झालेले. तुम्ही आता अजून हेल्दीयर करायचं असेल बटरच्या ऐवजी ऑलिव्ह ऑइल लावू शकता. ओके. पण एक बटरची टेस्ट जरा वेगळी येते आणि बाकी आपण हेल्दी करतोच. आपलं डीप तयार आहे, नाचोस तयार आहे. आता आपण त्याला छान गार्निश करूया. त्या गार्निश फक्त बघण्यासाठी नाहीये, तर चव सुद्धा त्याची एनहान्स होईल त्याने. सो त्याच्यासाठी मी आधी आपण जी धण्याची आणि जिऱ्याची पावडर होती ती पण वरून मी थोडीशी अशी कच्ची घालतीये. त्याने एक वेगळा फ्लेवर येतो. आणि त्याच्यावर मी बारीक चिरलेला कच्चा कांदा. ओके. आणि आपलं छान भुरभुरून कोथिंबीर. आता ह्याच्यावर आपण दोन्ही चटण्या पण घालणार आहोत. ओके. आणि ही पुदिन्याची चटणी. अँड ॲज आय सेड दीज आर ऑप्शनल, म्हणजे पण हे एक वेगळी चव अजून त्याला देते. सो आपलं नाचोस, इंडियन नाचोस विथ हरभऱ्याच्या डाळीचा डीप इज रेडी. मला ना चव बघायची उत्सुकता आहे. नक्की. येस प्लीज. येस. आहा. सगळ्या चवी अशा मिक्स झालेल्या आहेत. म्हणजे पोळीचा फुलका वापरलाय तू. फुलका एकदम छान असा कुरकुरीत झालाय आणि त्याच्यावर बटर लावून ती एक चव येते. आणि नाचोस बरोबर तिचं जो डीप केलंस ते तर फार अफलातून आहे. म्हणजे खरंच छान पदार्थ मिळाला. येस. म्हणजे अगदी सहज आणि सोपा आणि घरात असलेल्या सगळ्या इंग्रेडियंट्स. मिरचीची जी एक चव येते ना त्याने आणखी मजा येते. तुम्हाला मिरची घालायची नसेल तर तुम्ही चिली फ्लेक्स घालू शकता किंवा लाल तिखट घातला तरी चालेल. हा पदार्थ मी माझी एक मैत्रीण दिल्लीला असते, तिच्याकडून मी शिकले. तिच्या घरी एका पार्टीला मी खाल्लं होतं. त्याच्यामध्ये मी थोडंसं अजून व्हेरिएशन केलं चटणी वगैरे. चटणी तू जे म्हणालीस ते लागलं सगळं आणि ते जे एक छान चव चाटची चव येते त्याला झाली त्याच्यामुळे आणखीन मजा आली. तो मुलांना अगदीच हा आवड आणि हेल्दी आहे. हो आणि अगदी सहज करता येण्यासारखं आहे. थँक्यू सो मच. तू इतका छान पदार्थ दाखवलास त्याबद्दल. येस. सो तुम्ही करून पहा आणि तुम्ही असं काही वेगळे पदार्थ करता का मुलांसाठी हे आम्हाला सांगा. पुन्हा भेटूया नवीन एपिसोडसह. तोपर्यंत 3 चीअर्स.